क्या गुंडा बनेगा रे तू. जातोय मी, थांब. देवा 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 देवा, बघ कसा बघतोय माझ्याकडे. काय रे चाल्या, तुझ्यासाठीच आणलंय आता. भाई साहब, तर आपल्याला घरात थारा नाही. आणि जर तुम्हाला जर डिस्काउंटेड रेट मध्ये पाहिजे असेल तर 20 kg मी घेतलंय ड्रूल्सचं. सर ये रेड वाला. हा इधर का. गुलाबी आखी नाही, सोंड्याची काळी आहेत घाड्या. तो गाईज माझ्या घरामध्ये 2 मांजर आहेत. आय मीन दे आर मेल. एवढे प्रेमळ पण आहेत आणि ॲग्रेसिव्ह पण आहेत. गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. प्रथमेश ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे फ्रायडे आणि नवरात्रीतला आज 3रा दिवस आहे. त्याच्यामुळे माझ्या फादरनी एक मला काम सांगितलं आहे आणि ते मला पूर्ण करायला लागेल. बिकॉज जर नाही ऐकलं तर आपल्याला घरात थारा नाही. बिकॉज ते काम आहे कॅट फूड आणायचं आहे मला. बेसिकली माझ्या घरामध्ये 2 बोके आहेत. एवढे प्रेमळ पण आहेत आणि ॲग्रेसिव्ह पण आहेत. त्याच्यामुळे त्यांचं जे कॅट फूड आहे ते संपलं आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला कॅट फूड माहिती असेल का असतं त्यांचं. एक पेडिग्री वगैरे टाईप असतं, विस्कस आणि ड्रूल्स. तर आम्ही पहिले विस्कस वापरायचो, बट त्याच्यानंतर आम्ही ड्रूल्सवरती शिफ्ट झालो आणि तेच आणायला मी जातोय. तर विचार केला की चला एक छोटा शॉर्ट व्लॉग आपण बनवूया की कसं असतं ते, कुठल्या टाईपचं असतं, स्टोअर कसा असेल वगैरे. आणि ज्यांना कोणाला माहिती नाही कॅट आणि डॉगचं स्टोअर किंवा आपण पेट शॉप आपण बोलू शकतो ते कसं असतं, हे मला तुमच्यापर्यंत दाखवायचं होतं. सो मी विचार केला की चला ब्लॉग शूट करूया. सो गाईज माझ्या घरामध्ये 2 मांजर आहेत. आय मीन दे आर मेल. सो एकाचं नाव मी ठेवलं आहे ब्राउनी अँड तो मगाशीच खालती गेलं आहे. थोडंसं खाल्लं आणि तो लगेच त्याचं येणं जाणं चालू असतं. अँड जो दुसरा आहे तो मी तुम्हाला दाखवतो, फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये इंट्रोड्यूस करतो. आणि बघा हा आहे. क्या रे, क्या चाहिए तेरे को. क्या गुंडा बनेगा रे तू. जातोय मी, थांब जरा, थोडं धीर ठेव. आणतोय सामान, तुझं सामान आणतोय मी. आता लाडात नको येऊ, तुला फक्त ड्रूल्सच भेटणार. स्टिक आणणार नाही मी आज. ड्रूल्स, फक्त ड्रूल्स. हे बघा गाईज, त्याचे दात बघा, दात. हा एवढा ॲग्रेसिव्ह नाही आहे, बट तो जो ब्राऊन आहे तो खूप ॲग्रेसिव्ह आहे. त्याच्यामुळे हा खूप प्रेमळ आहे, लगेच येतो अंगावरती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि असं क्युटी पाय बघा कसं मशीनवरती झोपला आहे. अँड त्याला असं अंजरायला गोंजरायला असं कडलिंग करायला खूप आवडतं. जर कोणी करत असेल तर तो एकदम लाडात येतो बघा. चल येतो माझ्यासोबत. येतो का. गाडीवर चाललोय, गाडीमध्ये चाललोय. चल सेकंड तरी दे, सेकंड तरी दे. काय झालं गाई सकाळपासून ओरडते, मला काय समजत ना. आज दिवसभराला काय माव 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 चाव 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 करत बसतोय. हां हासकुजलीची पावडर टाके ना. काय पाहिजे काय. कोण नाही घरात, मम्मी येईल नंतर. जाऊन येतो मी. गुलाबी आखे, गुलाबी आखे नाही, सोंड्याची काळी आहेत घाड्या. चल मी जातो. हा येतो, सॉरी, बाय, सी यू, बाय माऊ, बाय. चल चल. सो गाईज आता आपण अशा प्रकारे निघतोय आणि ते शॉप आहे नेरूळला. तर मी तुम्हाला दाखवीनच ते शॉप वगैरे. आणि माझ्या घरापासून हार्डली मी बोलू शकतो एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. अँड अप्रॉक्सिमेटली 2 किलोमीटर्स, हां 1-2 किलोमीटर असणार. तर लेट्स गो. सो गाईज आता फायनली आलोय डॉग्स अँड पब्सच्या शॉपच्या बाहेर. जर तुम्ही माझ्या साईडला हे जर बघू शकाल ना, तर हे ॲक्च्युली त्यांचं क्लिनिक आहे आणि सॅलॉन आहे ज्याच्यामध्ये ग्रूमिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि जर तुम्हाला ते दिसत असेल ना, ते लाइटिंग वगैरे, ते
सारसोळे गावाचं मुख्य प्रवेशद्वार आहे, जी एंट्री आहे आणि त्याच्या साईडलाच त्यांचं अजून एक शॉप आहे. सो गाईज, जर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघत असाल डॉग्स अँड पब्स, हे त्यांचं मेन स्टोर आहे आणि त्यांच्या लेफ्ट साईडला त्यांचं क्लिनिक वगैरे आहे. सो चला मी तुम्हाला दाखवतो. सर ये रेड वाला, हाँ इधर का सर, रख दे दो चलेगा. बस थैंक यू. हाँ रखता हूँ मैं. सो गाईज, आता जस्ट बाहेर पडलो आहे आणि ॲक्च्युली शूट करायला अलाउड नव्हतं बिकॉज त्यांचे काही असतील रूल्स अँड रेग्युलेशन्स वगैरे. तर मला ॲक्च्युली त्यांनी 10% डिस्काउंट दिलेलं बिकॉज मी रेग्युलर कस्टमर आहे. तर ते तुम्हाला 20 kgचं मी घेतलं आहे ट्रूल्सचं आणि तुम्हाला समवॉट पडेल 4000 रुपीजला, बट मला डिस्काउंटेडमध्ये 3500मध्ये भेटलं. तर मी ह्या शॉपचं डिटेल्स वगैरे, ॲड्रेस वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आणि जर तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला माझा कुपन कोड शेअर करीन किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करीन आणि ते तुम्हाला डिस्काउंट देतील. सो फायनली आपण माझ्या कारमध्ये ती गोणी वगैरे टाकली आहे आणि इट्स टू हेवी फॉर मी टू कॅरी. तर बघूया आता कसं होतं आहे. गाईज, मी बेसिकली काय करणार आहे माहिती आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या डॉग्स अँड पब्सचा मी ॲड्रेस टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्काउंट मला 10% भेटलेलं. तर तुम्हाला जर माझ्याकडून जर डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही तिकडे रेफर करू शकता. आणि तिकडे मी हे काही पेड प्रमोशन्स वगैरे करत नाही आहे. बेसिकली इट्स जस्ट फॉर द हेल्प. जर कोणाला नक्कीच व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तिकडे. आणि आज खूप ट्रॅफिक आहे जागोजागी बिकॉज नवरात्री आलं आहे आणि ठिकठिकाणी गरबा वगैरेचं सेटअप वगैरे आहे. मस्तपैकी कार्यक्रम वगैरे होत आहे. आणि आमच्या जुईनगरमध्ये देखील असे 3-4 सेटअप्स आहेत जे चालू आहेत. भाई साहब, मित्रांनो, तर आलो आता घरात. जाम घामटलोय. फाटली एवढं उचलताना. देवा 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 देवा. बघ कसा बघतोय माझ्याकडे. काय रे चाल्या, तुझ्यासाठीच आणलंय. आता खा खा, आता खा खा खा. हॅपी नाव. बघ काय आणलं ते. हे बघ काय, हे बघ. ओय बाबू मुशाई, ये देख, ये देख. खा रे. आता नाही खाणार. नको नको नको. येस. सो गाईज, हा होता आजचा शॉर्ट व्लॉग जो की कॅट फूडवरती बेस्ड होता. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याचा ॲड्रेस वगैरे वगैरे सगळं तुम्हाला दिलं आहे तिकडे. तर जाऊन नक्की तिकडे व्हिजिट करा ज्याच्या घरात पेट्स आहेत त्यांनी. आणि येस, तोपर्यंत सी यू, टाटा अँड गुड बाय.